केअर हा मेडिकल आमच्या डॉक्टरांशी संबंधित आहे. हे मोठं हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलचं नाव ग्लोबल हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सचिन परबजी बसलेले आहेत आणि पेशंट इथे आहे. तपासणी त्यांची झालेली आहे. नर्स पण त्यांची सेवा करायला लागलेले आहेत. तर आम्हाला डॉक्टरांचं गुण आहे एक महत्त्वाचं म्हणजे गंभीरता, समय सूचकता. कुठल्या पेशंट आलेले आहेत अशा वेळेला काय करायचं, इमर्जन्सीमध्ये मानवता पण दाखवली पाहिजे. कारण एखाद्या हॉस्पिटलमध्ये ॲक्सिडेंट केस आले असेल तर ही पोलीस केस आहे असं समजून डॉक्टर लवकर त्याच्यावरती ट्रीटमेंट करायला जात नाही. पहिल्यांदा पोलिसांच्यामध्ये केस दाखल करा आणि मग करू ट्रीटमेंट असं बोलतात. तर असं न करता पहिल्यांदा ट्रीटमेंट दिली गेली पाहिजे आणि मागणी ज्या काही लिगल प्रोसेस आहे ते केल्या गेल्या पाहिजे. मानवता दाखवली पाहिजे, दयाभाव पाहिजे. कधी वेळा पेशंटकडे पैसे पण नसतात तरी सुद्धा थोडंसं त्यांनी मॅनेज केलं पाहिजे डॉक्टरांनी आणि शांतीचा गुण त्यांनी मेंटेन केला पाहिजे. तिथे एक चांगले स्लोगन पण दिलेले आहे, हेल्थ इज वेल्थ, खुशी जैसी खुराक नाही, हेल्दी माइंड अँड हेल्दी बॉडी. पेशंटमध्ये कोणते गुण पाहिजे जे मी स्वतः अनुभवलेले आहे. धीरजचा गुण महत्त्वाचा आहे. आता लेटेस्टची ही घटना आहे की मधुबनमध्ये एक माता ॲडमिट झाली हार्ट अटॅक आला आणि इंजेक्शन दवा दिल्यानंतर दुपारपर्यंत ठीक झाली की बेडवर अशीच उभा राहिली. आता मला घेऊन चला. 3 दिवस आम्हाला इतकं तिनं भयानक टेन्शन दिलं ICUमध्ये. ते तिथले सगळे टेन्शनमध्ये आले. तेव्हा असं नको आहे. पेशंटनी धीर ठेवला पाहिजे, सहनशीलता आणि सहयोग. जे ट्रीटमेंट चालू आहे त्याला सहयोग दिला पाहिजे. असं नाही की सगळं ते काढून टाकायचं, सलाईन लावलेलं काढून टाकलं सगळ्याचं ते नको आहे. मग ते सहयोग दिला पाहिजे. नर्सनी काय केलं पाहिजे, आज्ञाकारी पाहिजे. जे काही ऑर्डर्स येतील डॉक्टरांच्याकडून त्या फॉलो केल्या पाहिजे रेग्युलरली. मधुर स्वभाव पाहिजे. परंतु त्या जसं जसं एक्सपिरियन्स होत जातात तसं तापड होत जातं. हे अनुभव आहे सगळ्यांना. तर मधुरता पाहिजे त्यांच्यामध्ये, सेवाभावी वृत्ती असतील, नम्रता आणि कर्तव्यदक्षता. आता ह्या प्रोसेसमध्ये आम्हाला त्याचे जे व्हॅल्यूज बघितले आम्ही. तर आता जायचा वेळ कसा आहे किंवा असं आम्हाला व्हिज्युअलायझेशन आम्ही केलेलं आहे. तर त्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये मेडिटेशन रूम असावी ज्या ठिकाणी मेडिटेट करणाऱ्या पेशंटला खरी गरज आहे ती शांतीची. आणि बाकी पै पाहुणे जे येतात ते सुद्धा खूप त्यावेळेला टेस्टमध्ये असतात. तर हे हॉस्पिटल म्हणजे टेन्शनचं हे आहे आणि ते हॉस्पिटल पण म्हणतात त्याला गेल्यानंतर तिथं हॉस्पिटल. परंतु हे जे मंदिर आहे आरोग्य मंदिर, आजकाल गव्हर्नमेंटने सुद्धा नाव दिले स्वास्थ्य केंद्र नाही, आरोग्य मंदिर हे आता नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राची किंवा ते नावं दिलेली आहे. तर हे मंदिर आहे आणि अशा प्रकारे आमच्या भाईनी आणि आमच्या बहिणीने खूप छान ड्रॉ केलेला आहे आणि सर्वांचं चालू आहे. थँक्यू.